नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर धरती. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंगचे गव्हर्नमेंट कॉलेजेस बघणार आहोत महाराष्ट्रामधले. तर त्याबद्दल आपण कट ऑफ बघणार आहोत, त्यासोबतच फी स्ट्रक्चर बघणार आहोत, त्या कॉलेजच्या फॅसिलिटीज बघणार आहोत, तिथलच्या इंटर्नशिप बघणार आहोत. या सर्व गोष्टी आपण एका व्हिडिओमध्ये, या वन शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या स्टुडंट्सचं ड्रीम आहे नर्सिंगसाठी गव्हर्नमेंट कॉलेज, तर त्या स्टुडंट्सचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तर त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी एक नर्सिंग सीईटी एक्झाम असते. तर त्या एक्झामची तयारी करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन टीमने एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. तो एक वन स्टॉप कोर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लायब्ररी लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, 2000+ एमसी क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 3,000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असेल तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत. त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, लास्ट इयरची देखील जे आपली बॅच होती, त्या बॅच मधून देखील बरेच स्टुडंट्स हे गव्हर्नमेंट कॉलेजला लागलेले आहेत. जे बेस्ट टीचर आहेत, जे आपल्या टीचरचा जो एक्सपिरियन्स आहे, तो विद्यार्थ्यांसाठी खूप हेल्पफुल ठरलेला आहे. आणि जे आपण टेस्ट सिरीज वगैरे देतो, तर त्या गोष्टी सुद्धा खूप हेल्पफुल ठरलेल्या आहेत. तर जे स्टुडंट्स आता पहा, ज्यांना कोर्स जॉईन करायचा आहे, तर तो कसा जॉईन करायचा पहा. ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, नर्सिंग असं टाईप केल्यानंतर खाली MH नर्सिंग सीईटी एक्झाम 2025 असा कोर्स दिसेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील आणि त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केले जाईल, जिथे बाकीचे स्टुडंट्स असतील, म्हणजे तुमचे कॉम्पिटिटर्स असतील आणि आपले बेस्ट एक्सपिरियन्स एज्युकेटर्स देखील असतील. ओके, चला आता आपण कॉलेजच्या लिस्टकडे वळूया. तर फर्स्ट गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते म्हणजे ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. हे मुंबईचं आहे आणि हे सगळ्यात महाराष्ट्रातलं नाही, फक्त महाराष्ट्रातलंच नाही, तर भारतातलं सगळ्यात जुनं कॉलेज आहे. बघा, इंडियाज ओल्डेस्ट अँड मोस्ट प्रेस्टिजियस मेडिकल इन्स्टिट्यूशन. याचं फी स्ट्रक्चर पाहूया. तर सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजचं फी स्ट्रक्चर नियरली सेम आहे. तर ते आहे 19,300 रुपये हॉस्टेलला वगळून. आणि जर आपण हॉस्टेलची फीस इन्क्लूड केली तर 23,300 इतकी आहे, ही ओपन कॅटेगरीसाठी. ओके, इट इज फॉर ओपन कॅटेगरी, जनरल कॅटेगरी. आणि रिझर्व कॅटेगरीसाठी ट्युशन फी फक्त माफ केली आहे त्यांनी, म्हणजे बाकी जे ऍडमिशन फीस आहे, त्यासोबतच एक्झाम फीस आहे, ते त्यांनी इन्क्लूड केलंय. ओके, तर ती असेल 5,000, पण हॉस्टेलची फीस एक्सक्लूड करून. आणि जर आपण हॉस्टेलची फीस इन्क्लूड केली तर तुम्हाला टोटल फीस कळेल रिझर्व कॅटेगरीसाठी 9,000 रुपये. चला तर आता फॅसिलिटीज कडे बोलूया. तर आता तुम्हाला जे माहिती असेल, सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स हे मुंबईचं सगळ्यात मोठं मेडिकल फॅसिलिटी आहे. पहा, मुंबईची लार्जेस्ट मेडिकल फॅसिलिटीज देते हे हॉस्पिटल. तर त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स गेन करण्याचा एक अपॉर्च्युनिटी मिळेल. ओके, त्यासोबतच त्यांनी लायब्ररी प्रोव्हाइड केली आहे, जिथे तुम्ही स्टडी करू शकतात नर्सिंगच्या, मेडिकलच्या रिलेटेड. त्यासोबतच लॅबोरेटरीज प्रोव्हाइड केलेले, जिथे तुम्ही हँड ऑन एक्सपेरिमेंट करू शकाल, ट्रेनिंग घेऊ शकाल. त्यासोबतच हॉस्टेल वगैरे प्रोव्हाइड केलाय, ऑन कॅम्पस हॉस्टेल आहेत. आणि हॉस्टेल वगैरे देखील खूप सुंदर आहेत, सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ओके, ऑब्वियस हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, सो एक ना एक फॅसिलिटी त्यांनी प्रोव्हाइड केली आहे. आणि फीस पण इतकी नाहीये, खूप कमी फीस मध्ये तुमचं सगळं होत आहेत गोष्टी. आता आपण हे कॉलेज चूज का केलं पाहिजे? फर्स्ट ऑफ ऑल, हे सगळ्यात जुनं आणि बेस्ट कॉलेज आहे, ओके, महाराष्ट्रातलं नर्सिंगसाठी. त्यासोबतच इथे आपल्याला हँड्स ऑन ट्रेनिंग ऍट सर जे जे हॉस्पिटल, म्हणजे आपल्याला सर जे जे हॉस्पिटल आहे, सगळ्यात बेस्ट हॉस्पिटल आहे. तर तिथे आपल्याला एक्सपिरियन्स, म्हणजे एक अपॉर्च्युनिटी मिळेल एक्सपिरियन्स गेन करण्यासाठी. त्यासोबतच यांचं स्ट्रॉंग अल्युमिनाय नेटवर्क आहे, म्हणजे जे पास्ट इयर स्टुडंट्स आहेत ते खूप मोठ्या मोठ्या ठिकाणी, खूप मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला, हेल्थकेअर ऑर्गनायझेशन्सला आहेत. त्यामुळे त्यांचं तुम्हाला गायडन्स मिळेल. ओके, तर या सर्व हे बघा, 3 रिझन आहेत आपण ते ग्रँट मेडिकल कॉलेज चूज का करावं यासाठी. ओके, तर पहा, इथे मी कॉलेजचा ऍड्रेस दिलाय आणि त्यासोबतच एक ईमेल आयडी दिली आहे. जर तुम्हाला काही अजून डाऊट्स असेल तर तुम्ही त्या मेलला विचारू शकता, मेल करून, किंवा आणि जर मला कमेंट डाऊन कराल काही डाऊट्स असेल तरी मी सांगेन. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सेकंड
टॉप कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे, ते म्हणजे बीजे मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग. तर हे कॉलेज पुण्यामध्ये आहे. ओके. आणि हे पण खूप बेस्ट गव्हर्नमेंट कॉलेज आहे. तर या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आहे 19,300. मी जसं की सांगितलं होतं फर्स्ट कॉलेजच्याच वेळेस की यांचं फी स्ट्रक्चर सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजचं फी स्ट्रक्चर हे नियरली सेम आहे. सो याच्यामध्ये काही डिफरन्स नाहीये. इथे देखील 19,300 आहे एक्सक्लुडिंग हॉस्टेल फीस, आणि इन्क्लुडिंग हॉस्टेल फीस 23,300 आहे ओपन कॅटेगरीसाठी. आणि रिझर्व कॅटेगरीसाठी ते म्हणजे 5,000 आहे हॉस्टेलची फीस वगळून, आणि 9,000 आहे इन्क्लुडिंग हॉस्टेल फी. ओके. आता आपल्याला फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या ते म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल तर गव्हर्नमेंट कॉलेज पुण्या सॉरी गव्हर्नमेंट हॉस्पिटल पुण्यामधलं ससून हॉस्पिटल, तर ते पण एक बेस्ट हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं. आणि त्या कॉलेजमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स गेन करण्याचं एक अपॉर्च्युनिटी मिळेल. ओके. त्यासोबतच त्यांनी लायब्ररी प्रोव्हाइड केल्यात, हॉस्टेल प्रोव्हाइड केलंय, त्यासोबतच स्पोर्ट्स अँड रिक्रिएशन देखील प्रोव्हाइड केलंय, म्हणजे जिमच्या आणि स्पोर्ट्सच्या फॅसिलिटीज देखील अवेलेबल आहेत. ओके. आता पाहू का आपण ते कॉलेज चूज केलं पाहिजे. तर हे कॉलेज एक्सलन्स साठी इन मेडिकल एज्युकेशन खूप छान ओळखलं जातं. त्यासोबतच तुम्हाला ससून सारख्या वेल नोन हॉस्पिटलमध्ये हँड ऑन एक्सपिरियन्स गेन करण्याचा अपॉर्च्युनिटी मिळेल. त्यासोबतच इथलची फीस देखील फी स्ट्रक्चर पण खूप अफोर्डेबल आहे. सो या सर्व गोष्टीमुळे आपण ते कॉलेज चूज केलं पाहिजे. आणि आता बघा मी इथे तुम्हाला कॉलेजचा ऍड्रेस दिलाय, जयप्रकाश नारायण रोड, नियर पुणे रेल्वे स्टेशन, पुणे, महाराष्ट्र. आणि ईमेल ऍड्रेस देखील दिली आहे आणि ऑफिशियल वेबसाईट देखील दिली आहे, म्हणजे कॉलेजचं स्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर, या सर्व गोष्टी तुम्ही या वेबसाईट वरून पाहू शकाल. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता थर्ड कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज, ते म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद. हे देखील वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे नर्सिंगसाठी. आता पहा, हे कॉलेज 1956ला इस्टॅब्लिश झालं होतं. आणि आता पहा याचं फी स्ट्रक्चर पाहूया. तर फी स्ट्रक्चर अप्रॉक्सिमेटली तेवढेच आहे, 19,100 रुपये. आणि सगळ्या गोष्टी जर आपण बाकीच्या फीस वगैरे या सर्व गोष्टी इन्क्लूड केल्या तर आपल्याला 31,710 रुपये फीस पडेल अॅन्युअल, म्हणजे प्रत्येक वर्षाला. ओके. आता त्यांनी त्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या, जसं की लायब्ररी, हॉस्टेल, स्पोर्ट्स अँड जिम्नाझियम, त्यासोबतच लॅबोरेटरीज, या सर्व गोष्टी या देखील, म्हणजे या फॅसिलिटीज या सर्व कॉलेज प्रोव्हाइड करतात. या कॉमन फॅसिलिटीज आहेत, सगळ्या कॉलेज ह्या गोष्टी प्रोव्हाइड करतात. ओके. आता बघा, आता औरंगाबादचं हे जीएमसी कॉलेज चूज का करावं, कारण त्यांचा अकॅडमिक एक्सलन्स आहे. ओके. त्यासोबतच अफोर्डेबल फी स्ट्रक्चर आहे. त्यासोबतच एक्सटेन्सिव्ह क्लिनिकल एक्सपोजर आहे, म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकल लर्निंगचे एक एक्सपिरियन्स मिळेल. त्यासोबतच गुड इन्फ्रास्ट्रक्चर आहे, वेल मेंटेन हॉस्टेल्स, लॅब्स अँड लायब्ररी. आता बघा, हा ऍड्रेस आहे नियर पंचकी रोड, औरंगाबाद, महाराष्ट्र. आणि मी इथे ईमेल वेबसाईट दिली आहे, तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे किंवा अजून काही कॉलेजबद्दल माहिती हवी असेल, एक्झॅक्ट कॉलेज कसं आहे, या जर सगळ्या गोष्टी पाहिजे असतील तर तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही भेट देऊ शकता. ओके. नेक्स्ट कॉलेज आहे ते म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर. तर हे एक याला जीएमसी कॉलेज म्हणून देखील ओळखलं जातं. ओके. तर आता बघा, फी स्ट्रक्चर देखील सेम आहे, म्हणजे 19,300 रुपये एक्सक्लुडिंग हॉस्टेल फीस, आणि इन्क्लुडिंग हॉस्टेल 23,300. आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 5,000 आहे एक्सक्लुडिंग हॉस्टेल फी, आणि इन्क्लुडिंग हॉस्टेल 9,000 आहे. पहा, इतकी कमी फीस आहे. सो एनीवन कॅन अफोर्ड इट. नंतर आहेत फॅसिलिटीज. फॅसिलिटीज आपल्याला प्रोव्हाइड केल्या आहेत, हॉस्टेल अकोमोडेशन, लायब्ररी, क्लिनिकल ट्रेनिंग, या सर्व कॉमन गोष्टी आहेत. आणि या गोष्टी प्रत्येक कॉलेज आपल्याला प्रोव्हाइड करतात. नेक्स्ट आहे, आता आपण एक कॉलेज चूज काय केलं पाहिजे. तर एक गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन आहे. नंतर आहे प्रॅक्टिकल ट्रेनिंग करण्याचा तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल. त्यासोबतच हाय प्लेसमेंट रेट आहे. ओके. आता तुम्हाला एक डिग्री झाल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये एंट्री करण्यासाठी खूप छान जागा आहे, एक प्लेस आहे जिथून कारण इथे प्लेसमेंटचा रेट खूप हाय आहे. त्यासोबतच हॉस्टेल फॅसिलिटीज देखील खूप खूप चांगल्या आहेत. आता पहा, इथे मी तुम्हाला एक ऍड्रेस दिलाय या कॉलेजचा, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, नियर हनुमान नगर, नागपूर, महाराष्ट्र. हा ऍड्रेस आहे. आणि ईमेल आयडी आहे, मी ईमेल आयडी दिली आहे. जर तुम्हाला काही गोष्टी माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही या कॉलेजला ईमेल देखील करू शकाल. ओके. चला आता नेक्स्ट कॉलेज पाहू, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग, नांदेड. डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, नांदेड, हे कॉलेजचं पूर्ण नाव आहे. आणि हे 1988 रोजी इस्टॅब्लिश झालं होतं.
आता यांनी नर्सिंगसाठी कोर्सेस हे मार्च 16, 2021 पासून सुरू केले होते आणि फी स्ट्रक्चर देखील या कॉलेजची देखील सेम आहे बघा बाकीच्या कॉलेजेस के. आता यांनी फॅसिलिटीज आपल्याला प्रोव्हाइड केल्या आणि मी स्वतः या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहून आली. सो बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि आपल्याला फॅसिलिटीज आहेत अकॅडमिक आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंगचं. त्यासोबतच हॉस्टेलच्या देखील फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्यात. सेपरेट आहेत बॉईज आणि गर्ल्ससाठी. त्यासोबतच मेसच्या फॅसिलिटीज देखील आहेत. मेस देखील आहे अटॅच. त्यासोबतच मेडिकल अँड रिसर्च फॅसिलिटीज देखील आहेत आणि कॅम्पसच्या देखील फॅसिलिटीज खूप छान आहेत, जसे की स्पोर्ट्स जिम, ज्या बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात कॅम्पस रिलेटेड त्या देखील खूप व्यवस्थित आहेत. ओके. आता हे कॉलेज आपण चूज काय करायला हवं, तर फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट रिझन आहे इथे कम्प्रेहेन्सिव्ह करिक्युलम आहे. त्यासोबतच एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे. स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटीज आहेत. त्यासोबतच स्ट्रॅटेजिक लोकेशन देखील आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, हे एवढे रिझन्स आहेत आपण हे कॉलेज काय चूज करायला हवं. आता करंट ऍड्रेस आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, विष्णुपुरी, नांदेड, महाराष्ट्र, इंडिया. आणि मी ईमेल ऍड्रेस देखील दिला आहे. पहा नेक्स्ट कॉलेज आहे ते म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर, विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर. आता बघा हे इस्टॅब्लिश 2002 रोजी झालं होतं आणि इथे वेगवेगळे मेडिकल कोर्सेस आणि त्यासोबतच नर्सिंग एज्युकेशन देखील प्रोव्हाइड केलं जातं. आता फी स्ट्रक्चर देखील या कॉलेजचं सेम आहे. आता वेगवेगळ्या यांनी फॅसिलिटीज आपल्याला प्रोव्हाइड केल्या आणि यांचं इन्फ्रास्ट्रक्चर देखील खूप छान आहे. त्यामध्ये अकॅडमिक इन्फ्रास्ट्रक्चर, क्लासरूम वगैरे, लॅबोरेटरीज या खूप व्यवस्थित आहेत, व्यवस्थित ऑर्गनाईज आहेत. त्यासोबतच हॉस्टेल अकॉमोडेशन आहे मुलींसाठी, मुलांसाठी वेगळे हॉस्टेलच्या फॅसिलिटीज आहेत आणि बाकीचे जे स्पोर्ट्सचे असतात, जिमचे असतात, त्यासोबतच वायफायचे असतात, ते सर्व फॅसिलिटीज आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आता फॅसिलिटीज बद्दल बोललो तर सगळ्या कॉलेजसाठी सेम फॅसिलिटीज आहेत, सेम त्यासोबतच फी स्ट्रक्चर आहे. आता तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घ्यायच्या आणि जे बेस्ट कॉलेज आहे त्या ते कॉलेज तुम्हाला त्या कॉलेजचं तुम्हाला टार्गेट ठेवायचंय. ओके. आणि ते टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी तुमच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेच. तुमच्या एक्झाम म्हणजे तुमच्या तयारीपासून एक्झाम पासून परत काउन्सिलिंग पर्यंत या पूर्ण म्हणजे ऍडमिशन पर्यंत आमचा स्टाफ तुमच्या सोबत असेल. ओके. आता बघा हे कॉलेज चूज का करायला हवं, तर फर्स्ट रिझन इज अफोर्डेबल गव्हर्नमेंट फीस आहे. त्यासोबतच एक्सलंट क्लिनिकल एक्सपोजर आहे. इथे वेल इक्विप मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत. त्यासोबतच एन्शोरिंग स्टुडंट्स गेट हँड्स ऑन ट्रेनिंग इन रिअल मेडिकल सिनारियोज, म्हणजे आता तुम्हाला जर स्टुडंट्सला हँड ऑन एक्सपिरियन्स किंवा ट्रेनिंग देखील प्रोव्हाइड करतात. त्यासोबतच स्ट्रॉंग प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत ग्रॅज्युएटसाठी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये. त्यासोबतच प्रायव्हेट हेल्थकेअर सेंटर्समध्ये तुम्हाला जॉबसाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी देतात आहे. आता बघा मी इथे तुम्हाला ऍड्रेस दिला, विलासराव देशमुख गव्हर्नमेंट कॉलेज नियर राजस्थान मारवाडी स्कूल लातूर. तर हा ऍड्रेस आहे कॉलेजचा आणि ईमेल ऍड्रेस देखील लिहिली. पहा आता आपण कॉलेज आणि त्यांचं क्लोजिंग रँक पाहू ओपन कॅटेगरीसाठी. आता फर्स्ट कॉलेज येतं ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई. तर यांचा क्लोजिंग रँक आहे 30. ओके. म्हणजे 30च्या जवळपास असेल तर तुम्हाला ऍडमिशन मिळेल या कॉलेजमध्ये. आणि हे आहे गव्हर्नमेंट ओपन कॅटेगरीसाठी. नंतर आहे बीजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ससून हॉस्पिटल पुणे. तर यांचा क्लोजिंग रँक आहे 57. 57 रँक जवळपास असेल तर तुम्हाला मिळून जाईल. हे आहे ओपन कॅटेगरीसाठी. हे सगळे जे रँक आहेत ते ओपन कॅटेगरीसाठी आहेत. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरी मधून बिलॉंग करता तर तुम्हाला थोडं खाली जरी रँक असेल तरी जमेल. नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग औरंगाबाद. तर त्याचा क्लोजिंग रँक आहे 117. नेक्स्ट आहे कॉलेज ऑफ नर्सिंग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर. त्याचा क्लोजिंग रँक आहे 38. ओके. नंतर आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग नांदेड. तर त्याचा क्लोजिंग रँक आहे 151. आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर याचा जवळपास तुम्ही 200-250 जरी असेल तरी तुम्हाला ऍडमिशन मिळेल. याचा काही इतका हाय कट ऑफ नाहीये. ओके. सो ह्या झाल्या सर्व गोष्टी. आणि विद्यार्थी मित्रांनो आता हे कॉलेज तुमचं टार्गेट असेल तर आपण जो कोर्स लॉन्च केला आहे तो कोर्स नक्कीच जॉईन करा. आता त्याची नवीन बॅच सुरू होणार आहे. सो आधीच बऱ्याच स्टुडंट्सने एनरोलमेंट केलेले आहेत आणि ऍडमिशन क्लोज होण्याच्या आधी तुम्ही एनरोल करून टाका हा कोर्स. ओके. आता व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.